बस मेरे यार है बाकी बेकार है, दिल के बदले में कोई तो प्यार दे, बाकी बेकार है यार मेरे, हो यार मेरे। तुझं नमो तुझं नमो। अजून एक आता लेटेस्ट देतो कुठलं देऊ? हनी सिंग हाँ। 4 बोतल वोडका काम मेरा रोजगार, ना मुझको कोई रोके ना किसी ने रोका, तुझं नमो तुझं नमो। अरे हा काय करतोय माणूस, आज याने राडा घातलाय। ऐका हा काय करतोय, कुठलंही गाणं मी म्हटलं ना हा तुझं न म्हणतो। आता हे, अरे जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी मोटी, तुझं नमो। काय फालतूगिरी लावली यार। हिची गाणी चोरल्यासारखं का वागते? पुढचं तू हे कर, अख्खा अल्बम आहे ना रंग दे बसंतीचा, तो करून ठेव, मी आलोच। ओके। काय झालं आज, कुठली ऑडिशन फेल गेली? ऑडिशनला नव्हते गेले मी, मग डॉक्टर कडे गेले होते। का? काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? माहित नाही। म्हणजे ते सांगत होते तेव्हा हेडफोन लावून गाणी ऐकत होतीस का? काय म्हणाले? मला सकाळी खूप कसं तरी होत होतं, म्हणजे थकवा आला होता, चक्कर आली होती, छातीत दुखत होतं, म्हणून मी डॉक्टरांकडे गेले तर ते म्हणाले की बीपी वाढले। अरे बापरे। ब्लड टेस्ट करून घे म्हणाले, कोलेस्ट्रॉल असू शकतं। काय? कोलेस्ट्रॉल? ब्लड टेस्ट केल्यावरच कळेल कोण आलंय कोण नाही ते। मिनल कोण आलंय? कोण आलंय विचारायला घरात पाहुणे नाही येणार आहेत। मिनलला कोलेस्ट्रॉल आलंय। ओह माय गॉड। मिनल कधी झालंय? कधी झालंय? कोलेस्ट्रॉल कधी आलं? येणार नाही तर काय होणार? कामाचं टेन्शन इतकं घेता ना तुम्ही, 1000 वेळा सांगितलंय कामाचं टेन्शन घ्यायचं नाही। अरे काम काय होत राहतात आणि आपण टेन्शन घेऊन ती पूर्ण होतात का? माझ्याकडे बघा, माझं एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा, इतकं काम असतं मला कधी टेन्शन घेतलेलं पाहिलंय का तुम्ही? आय एम ऑलवेज रिलॅक्स, स्टे चिल्ड मॅन। एक सेकंड ना, सरक। अरे बापरे। हॅलो, हा सर। नाही सर, त्या एरर्स करेक्ट केल्या होत्या मी। हो का? नाही मी रिवर्क करतो ना मग सर। सॉरी व्हेरी सॉरी सर गिव्ह मी 15 मिनिट्स सर। हो मी ठीक करून पाठवतो ते। हो बाय सर, थँक्यू सर, थँक्यू। अरे यार गॉड, आय नो मी जरा टेन्शन घेतो ना कामाचं, मलाही ब्लड टेस्ट करून घ्यायला पाहिजे का? ते नंतर घेतो, आता हे करेक्ट करतो। मिनल, मला एक ना कळलं ग। सुजा बोलला की कामाचं टेन्शन घेतलं की कोलेस्ट्रॉल येतं, पण तू तर काय कामच नाही करत, काय कामच नाही तुला, काय बोलतो हा? कळलं म्हणजे तुला काम नाही म्हणून तुला टेन्शन येतं ना, म्हणून ते कोलेस्ट्रॉल अँड ऑल। सॉरी, कळलं। मिनल मॅड झाली का तू कोलेस्ट्रॉल मुळे?
हे बघ मिनल, चिडायचं नाही, कोलेस्ट्रॉल आहे आपल्याला, चिडायचं नाही. सॉरी सॉरी सॉरी, मी जाते सॉरी सॉरी. मिनल काय, मिनल कोलेस्ट्रॉल मला काय? ऍना काय काय करतेस तू ऍना? हे बघ ऍना, आम्ही तुला लाडानी ससा म्हणतो ना, याचा अर्थ असा नाही की तू कुठूनही कुठेही जायचं पळत, कोणालाही धडकायचं. घरात बाकीचे प्राणी पण आहेत ना. सॉरी, ते मिनल. काय केलं मिनलनी तुला? आता परत भांडलीस का तिच्याशी? तिने काय नाही केलं, तिलाच काहीतरी झालंय. काय झालंय? तिला ना कोलेस्ट्रॉल आलाय. काय? तिला कोलेस्ट्रॉल आलाय. तुला अर्थ माहितीये ना कोलेस्ट्रॉलचा? हो खरंच कोलेस्ट्रॉल आलंय? हो रे. ठीक आहे, इट्स ओके. होऊ शकतं असं, काही 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 प्रॉब्लेम नाही. कोलेस्ट्रॉलच आलाय ना, हार्ट अटॅक नाही आलेलं. इट्स ओके. पण आला नाही, पण येऊ शकतो ना. हे बघ, आपली मिनल आहे ना, ती बाकीच्या लोकांना हार्ट अटॅक देते. हा, डोंट वरी, तिला नाही येणार कधी हार्ट अटॅक. ठीक आहे, एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही, होऊ शकतं. नाही, तू टेन्शन घेऊ नकोस आणि अशी वेडी वाकडी पळू नकोस घरातनं, कळलं ना? शांत राहा, होईल नीट. सावकाश जा. आणि कोलेस्ट्रॉल आले ह्या वयात? ओय आशुतोष, तू सिद्धूचा भक्त आहेस हे मी समजू शकतो, पण तुला सिद्धूचं नामस्मरण करायचं असेल ना, तर त्याच्या फोटो खाली बस आणि शांतपणे नामस्मरण कर. असं येता जाता ओय ओय ओरडायची गरज नाहीये त्याची आठवण आली. अरे ते सिद्धूवाला ओय नव्हता, हा सन्नी देओलवाला ओय होता. अच्छा, म्हणजे तुझ्यावर अन्याय झाल्यावर जो ओय ओरडतोस तो आहे का? हा तो. काय अन्याय झाला तुझ्यावर आता? अरे यार तो पीटर यार, त्यांनी अन्याय केलाय तो राव. दुकानदार? हा. काय तो काय अन्याय करणार? अरे काय म्हणजे काय, हे बघ आता मी त्याच्याकडनं हे ओट आणले ना, हा. हे काय ते त्याच्यावर लिहिले कोलेस्ट्रॉल फ्री. काय लिहिले? कोलेस्ट्रॉल नाही रे आशुतोष, कोलेस्ट्रॉल. अरे यार तू इथे माझं काय इंग्लिश सुधारतोय? इथे जे काही लिहिलेलं ना ते फ्री असं लिहिलेलं आहे, ते महत्वाचं आहे. आणि त्यांनी मला ते दिलंच नाहीये. याला काय अर्थ आहे का? हा, अर्थच नाही यार याला. इथे लिहिलंय फ्री तर द्यायचं ना, पण ते नाही दिलं. मला विषय सुद्धा नाही काढला माझ्यासमोर. म्हणजे आपण गोष्टी उधारीवर घेतो म्हणून काय आपला हक्क नाही का फ्री गोष्टींवर? आपल्याला सुद्धा फुकट गोष्टी भेटल्या पाहिजेत. हा, काय काय सांगतो काय? म्हणजे तू त्याच्याकडनं ओट्स घेतलेस आणि त्यांनी तुला फ्री कोलेस्ट्रॉल दिलं नाही, त्यावर लिहिलेलं असून सुद्धा? ठीक आहे, तू एक काम कर आशुतोष, तू त्याला फोन कर. आणि काय माहितीये का, आपला अन्याय होत असेल ना तर आपण आवाज उठवायलाच पाहिजे. हा, तुला फोन कर आणि त्याला विचार, ओय मला फ्री कोलेस्ट्रॉल का नाही दिलं? पीटर, ओरड त्याच्यावर, ओरड ओरड. तुझा फोन भेटेल का? बॅलन्स नाहीये. ओय नाही अन्याय माझ्यावर होणार आहे. ठीक आहे, पण तू घे. नाही ते आवाज उठवायचा ना, घे ना, कर कर कर. हा कर. नंबर 998207. हायला सेव्ह केला की नंबर? गर्दुल्य नाही रे, पीटर नाव आहे त्याचं. नाही नाही, मी स्वभावानुसार नाव सेव्ह करतो. ओय ओय, अभी मैं आशुतोष शिवलकर बात कर रहा हूँ. तुमच्या दुकान में अभी मैं आके गया, अभी ओट लिया. ओट लिया. ओय 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 आदि 2 मिनट थाम ना, बोलो दे. बोल बोल बोल. ओए, तुम्हारे दुकान में से मैं अभी ओट लेके गया. हाँ, तो उस पे फ्री कोलेस्ट्रॉल लिखा है, वो किधर है? किधर है? हाँ. क्यों दिया, क्यों नहीं? अभी के अभी लाके दो. अभी के अभी लाके दो इधर घर पे डिलीवरी. काय म्हणतो? काय म्हणतो? ओके ओके. काय काय म्हणलं? आणून देते? काय म्हणलं पीटर? पीटर नव्हता, त्याचे पप्पा होते. क्या बोला पीटर का पप्पा?
ते म्हटले तुम्हारा जो फ्री कोलेस्ट्रॉल है वो पागल खाने में रखा है. परत पंप बनवलं राव. ऐसा कैसा रे तुम आशुतोष, गॉड का बच्चा. कोई भी आके तुमको पंपू बना के जाता. कैसा रे तुम गॉड का बच्चा. अरे आशुतोष यार, फ्रीचा अर्थ दरवेळेस फुकट असा नसतो रे. काय प्रॉब्लेम आहे यार तुझा? अरे माझा प्रॉब्लेम नाहीये यार, इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. त्यांना एक ठरवायला काय होतं, आता फ्री म्हणजे फुकट असं एकदा ठरलंय ना, मग नंतर सारखा अर्थ बदलायची काय गरज आहे. अरे कैसा रे तुम गॉड का बच्चा. पगला रे तुम पगला. जाऊ दे, तू फ्रस्ट्रेट होऊ नको आशुतोष. तुला कोलेस्ट्रॉलची गंमत बघायची आहे का? कुठली? कोलेस्ट्रॉल फ्री नाहीये पण गंमत फ्री आहे. बघायची. देखने का तुमको देखना मांगता. आओ मैं तुमको गम्मत दिखाता. काय करतेस? काय करतेस का तू? बटर, ब्रेड बटर. तुला माहितीये का 100 ग्रॅम बटर मध्ये 250 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं. तुझ्यासाठी बटर बॅन आहे. विष आहे विष. अरे वा. काय काय इकडे 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 काय करतेस? अंडा. काय अंड काय अंड? वेडी आहेस का? एका अंड्यामध्ये 372 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं. कळलं का तुला? 372 मिलीग्रॅम. जाऊ दे ना, भूक लागली आहे. काय जाऊ दे ना? हे असं न विचार करता मिळेल तेव्हा खाता ना, म्हणून कोलेस्ट्रॉल वाढतं तुमचं. हे असं कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे भविष्यात येणाऱ्या हार्ट अटॅकची पहिली पायरी. तुला सांगतो तसंच कोलेस्ट्रॉल वाढत जातं. आणि मग एक दिवस कधी धाप लागते, कधी जबडा वाकडा तिकडा होतो, दरदरून घाम फुटतो, हात असा फ्रीज होतो. किती हलवायचा प्रयत्न केला तरी हलत नाही. हार्ट अटॅक फार डेंजर गोष्ट असते मीनल. तुला माझ्या एका मित्राचा किस्सा सांगतो. तुझ्याच वयाचा होता तो. आणि असंच व्यायाम करायचा नाही, सतत टेन्शन घ्यायचा. कोलेस्ट्रॉल वाढलं. धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची एवढी जाड भिंत. अरेस्ट, कम्प्लीट अरेस्ट. घाम आला, छातीत दुखायला लागलं, हात वेडा वाकडा, जबडा वाकडा तिकडा. त्याला कळेच ना काय होतंय. असा येऊन बसला आणि सगळे ओरडतात. काय झालं? त्याला काही सांगता येत नाही. तो असं करतोय. मिनल, हे खूप डेंजर असतं बरं का. तू वेडी आहेस का? हार्ट अटॅक म्हणजे काय तुला मजा वाटली का? बरं, तो हार्ट अटॅक लक्षात आला तर हार्ट अटॅक आहे, नाहीतर त्यावर ऑपरेशन पण नाही. अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी 10-10 लाख रुपये घेतात. तुला बावळट आहेस खरंच. कसं काय तू हे कोलेस्ट्रॉल असलेलं अन्न खाऊ शकतेस? युजलेस. हट. कोलेस्ट्रॉल म्हणजे डेंजर असतं. ते म्हणजे फ्री मध्ये पण नको असतं आपल्याला. एक्झॅक्टली. हा, पण ते मिनल काय खाणार आता? म्हणजे असं जर चालू राहिलं तर मग आपली मिनल उपाशी मरेल ना. यार कैवल्य, मला जर कोलेस्ट्रॉल झालं ना तर किंजल जवळ सुद्धा उभं नाही करणार रे. तिला आजारी लोकांचा फोबिया आहे. मग तुझं खाणं पिणं बंद. हो ना. फोबिया असं म्हणलंस तू? भीती रे. ती मला आता तुझ्या ज्ञानाची वाटायला लागली. फोबिया. शांत हो, काम डाऊन. शांत हो, काय झालेलं नाहीये. नाही. अगं मिनल, तू ऑफ वगैरे काय होणार नाही. त्याच्यामुळे घाम नाही आला तुला. मी फॅन ऑफ केला ना म्हणून आलाय. बर बघ, फॅन ऑफ आहे.
झालीस का शांत? मीना, उफ. तू काय जॉगिंग करून आले? तुला माहितीये का मीनल, इतकं फ्रेश वाटतंय मला आता जॉगिंग केल्यावर. खूप भारी वाटतंय. जॉगिंग हो. अचानक? अचानक नाही ग, खूप आधीच प्लॅन केलं होतं, पण ना असं चांगला डेच मिळत नव्हता. पण मग काल तुला कोलेस्ट्रॉल आलं ना, मग म्हटलं चला हा बेस्ट आहे, मग मी सुरू केलं. मिनल मिनल मिनल, तुला सांगतो पिण्याचला अजिबात मॅच नाही. तू पालक सूप पितोयस? दॅट वन. आपल्या घरातले पालक आहेत ना, ते मला बोलले बालक पिओ पालक सूप, जिओ खूप. आहा आहा. ओम ओम काय करतोयस? योगा प्राणायाम ओम 1 2 3 4. आहा 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 1 2 3 4. आहा 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 1 2 3 4. आहा 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 आहा. ए गप्प बसा. काय लावलंय मग आजपासून? तुमच्यामुळे माझा स्ट्रेस अजून वाढतोय. स्ट्रेस वाढतोय? तुझा स्ट्रेस वाढतोय? मग हे घे, हे खा. काय प्रसाद आहे, निकमाजींनी दिलाय. हो? हे घे, हे घे, हे घे बाळा, प्रसाद खा. हे घे, तू पण खा. ए स्टॉप आहे. अरे बाबा, सोप नाही, प्रसाद आहे तो. त्यात अळशी आणि शहाजिरं सुद्धा घातलंय. हो, हा प्रसाद रोज दिवसातनं 2 वेळा खायचा आणि त्यांनी एक मंत्र दिले, त्याचं नामस्मरण करायचं. कुठला कुठला सांगतो. घनघोर अंधेरा गम का डेरा, इन सबसे ये गहरी है. घनघोर अंधेरा गम का डेरा, इन सबसे ये गहरी है. ये चिंता सबकी बैरी है, चिंता सबकी बैरी है. काय चाललंय यार? हे बघ मीनल, हा प्रसाद खा दिवसातनं 2 वेळा आणि मंत्र म्हणत राहा. मस्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगशील. तुम्ही का मला सारखी आठवण करून देताय? मस्करी नाहीये ही. कसं आलं यार मला कोलेस्ट्रॉल? कशी जगू आता मी याच्याबरोबर आयुष्यभर? करिअर कसं होणार माझं? सगळ्यात आधी स्ट्रेस घेणं बंद कर. तुझी ब्लड टेस्ट व्हायची आहे अजून. ब्लड टेस्टच्या आधी हे कोलेस्ट्रॉलचं टेन्शन घेतलंस ना, तर कोलेस्ट्रॉल नसताना सुद्धा उत्पन्न होईल तुझ्या शरीरात, कळलं ना? हा जो तुला थकवा येतोय ना मीनल, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे स्ट्रेस. तू प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस घेतेस. सगळ्यात आधी स्ट्रेस घेणं बंद कर, कळलं का? पण जर ठरवून स्ट्रेस इग्नोर कसा करता येईल? बरोबर आहे तुझं. हा तुझ्या एकटीचा नाही, आपल्या अख्ख्या पिढीचाच प्रॉब्लेम आहे. सतत आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आयुष्यात, कशाच्या तरी मागे धावत असतो आपण. त्यामुळे स्ट्रेस येणारच ना. आणि आपल्या आधीच्या पिढीसारखं नाहीये. त्यांच्याकडे कसा ठहराव होता. आता निकमाजींना बघ ना, या वयात सुद्धा कशा उत्साही आणि एकदम कूल असतात त्या. त्यांना बघून कोलेस्ट्रॉल काय, दारात आलेला यमाचा रेडा सुद्धा घाबरून पळून जाईल. एक्झॅक्टली. नाही, आणि त्यामुळे योगा, जॉगिंग, एक्सरसाइज वगैरे हे सगळं करायलाच पाहिजे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, टेन्शन नाही घ्यायचं. किती काम असो, स्ट्रेस घ्यायचा नाही.
करेक्ट आहे. स्ट्रेस घ्यायचा नाही, चिल मारायचा, येस. असंच म्हणायचं होतं ना हो. तुला. आजच्या तंत्रयुगात एक मस्त सुखी निरोगी आयुष्य जगायचा हाच तर मंत्र आहे ना. म्हणजे आपल्या पिढीकडे सुद्धा एक मंत्र आहे निकमाजींसारखा. एक्झॅक्टली. हा. तर बघतांनो, तुम्हाला एक हेल्दी आणि सुखी आयुष्य जगायचं असेल, हा जो मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे त्याचं रोज 22 वेळा नामस्मरण करा. वा वा, 22 माझा फेवरेट. या इकडे तुम्हाला मंत्र सांगतो. या इकडे. रेडी आहेत सगळे?